सतत लहान मुलांच्या जवळ जायचा तरुण नेमकं काय करायचा? लोक म्हणतात त्याचा आवाज ऐकला तरी लहान मुलं रडतात. काही लोकांनी तर घरातील खिडक्या बंद करून मुलांना आत घालून ठेवले. पालकांनो, तुम्हीच वेळ काढून पहा, ही भीतीजनक घटना किती धसकावणारी आहे. सांगली शहरातील एक गरीब दाम्पत्य, सुनील आणि प्रिया देशमुख, फुगे विकण्यासाठी राजस्थानहून आलेले. त्यांचा आनंद, उत्साह, दिवाळीच्या सणाची तयारी, रंगीत फुगे आणि गोड हास्य हे सर्व अचानक एका भयंकर, भीतीजनक, धक्कादायक घटनेत रूपांतरित झाले. अचानक काही अज्ञात व्यक्ती आले आणि वर्षभराचे नाजूक नाजूक बाळ हातात घेऊन निघून गेले. आवाज केला तरी आसपासच्या लोकांनी काहीच समजलं नाही. हळूवार घाबरलेल्या पीडित आईवडिलांचे हृदय धसकले, त्यांचे डोळे भरून आले, त्यांची आत्मा भयानं थरथरली. पालकांच्या नजरेतून दूर चिमुकल्याचे नाजूक नाजूक हात, नाजूक नाजूक पावलांचे स्पर्श गमावले गेले. त्यांच्या गावात, सांगली शहरात सगळीकडे खळबळ उडाली. लोकांमध्ये भीतीची लाट पसरली, चर्चा झाली, गर्दी जमली आणि हळूहळू पोलिसांपर्यंत या घटनेची माहिती पोहोचली. 3 दिवस, 3 भयानक दिवस. पीडितांचे रडणे, हळहळत आईवडिलांचे शोक, गावकऱ्यांची घाबरलेली नजर, पोलिसांच्या तपासातील गती, सर्व काही एकत्र येऊन भीतीचा महासागर तयार झाला. सांगली एलसीबीच्या सखोल तपासात उघडकीस आले की ही घटना काही तात्काळ घडलेली नव्हती, तर ही आधीपासून आखलेली योजना होती. अपहरणाची सगळी व्यवस्था, प्रत्येक टप्पा, प्रत्येक पाऊल आधीच नियोजित होते. तिघांच्या टोळीने वर्षभरापूर्वीच या बाळासाठी 2.5 लाख रुपयांचा व्यवहार ठरवला होता. आधीच 1-1.5 लाख रुपयांची रक्कम दिली गेली होती. या घटनेत लोकांना खळबळीत टाकणारा भाग म्हणजे व्यापारी आणि टोळीचा धक्कादायक थरार, त्यांचा धाडस, त्यांचा हिशोब. चिपळूण सावर्डेमध्ये स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सचिन राजेश शिर्के आणि त्याची पत्नी या घटनेशी जोडले गेले. वसीमा पठाण आणि तिचा नवरा इम्तियाज पठाण यांचा हा भयानक घटनेत सहभाग असल्याचे उघड झाले. वसीमा पठाणची बहीण वहिदा, जी सावर्डेमध्ये राहते, या सगळ्यातील महत्त्वाची कडी ठरली. वहिदाने पीडितांचे बाळ व्यावसायिक राजेश शिर्केस दिले. 2.5 लाख रुपयांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही योजना काटेकोर पद्धतीने आखण्यात आली होती. 3 दिवस चाललेल्या तपासात पोलिसांनी पीडित बाळ शोधून काढले, सुरक्षित आणि सुरक्षित आईकडे सोपवले आणि त्यांच्या डोळ्यातून उसंत भरली. पण तरीही जो काहीच समजला नाही तो म्हणजे टोळी अजूनही फरार होती. पोलिसांचा शोध, तपास आणि गुन्ह्याचा खोलवर जाण्याची प्रक्रिया सुरू होती. आपल्या शहरात, आपल्या गावात कोणीही सुरक्षित नाही. इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज, वय 43 वर्ष, मिरज, यास अटक करण्यात आली. पण इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण अजूनही फरार आहेत. पालकांना सतत सावध राहावे लागते. मुलांवर लक्ष ठेवा. भीतीच्या पलीकडे जाण्याची हिंमत आणि धैर्य धारण करणे फार महत्त्वाचे आहे, कारण न्याय आणि धैर्य नेहमी विजय मिळवतात. पोलिसांच्या सखोल तपासात समोर आले आहे की अपहरणाचे नियोजन अत्यंत काटेकोर पद्धतीने केले गेले होते. बाळाचे फोटो, संपर्क मार्ग, आर्थिक व्यवहार सर्व काही अगदी नियोजित होते. पालकांचा जीव धसकतो, पण पोलिसांचं धैर्य, चिकाटी आणि तत्परता आपल्याला सुरक्षित ठेवते, आपल्याला न्याय मिळवून देते. शेवटी सुनील आणि प्रिया देशमुख यांच्या बाळाचे सुरक्षिततेत पुनर्मिलन झाले. पोलिसांनी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज यास अटक केली, तर फरार असलेले इम्तियाज आणि वसीम पठाण यांच्यावर अजूनही तपास सुरू आहे. सतत लहान मुलांच्या जवळ जायचा तरुण, त्याचा हेतू काय होता? आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याची काळजी का घेणे आवश्यक आहे? भीतीच्या पलीकडे धैर्य, शौर्य आणि तत्परता नेहमीच विजय मिळवते. काल्पनिक नावे सांगायची तर पीडित कुटुंब सुनील आणि प्रिया देशमुख आणि त्यांचे बाळ तांदुला, या तिघांनी धैर्याने सामना केला आणि शेवटी न्याय मिळवला. पालकांनो, सतर्क रहा, आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा, भीतीत अडकू नका. न्याय नेहमीच विजय मिळवतो. भीतीच्या सावलीतही धैर्य आणि सत्याची उजळणी नेहमीच आपल्या बाजूने असते.